श्रीमद भागवताचे प्रथम श्रोते राजा परीक्षितांना माझा कोटी कोटी प्रणाम। श्रीमद भागवत कथेचे लिखिते श्री गणेश भगवंतांना माझा कोटी कोटी प्रणाम। या ठिकाणी गोपाल कृष्ण भगवंतांना माझा कोटी कोटी प्रणाम। वाङ्मयी स्वरूप असलेले गोपाल कृष्ण भगवंत जे आपल्या समोर श्रीमद भागवत महापुराणांच्या रूपामध्ये आहे, त्या महापुराणांना देखील माझा कोटी कोटी प्रणाम। ग्रामदेवता हनुमंतराय यांना देखील माझा कोटी कोटी प्रणाम। चराचरात वास करणारे सर्व देवी देवता यांना माझा कोटी कोटी प्रणाम। या ठिकाणी माझे गुरु माझे पिताश्री श्री श्री कृष्ण चैतन्य महाराज यांना देखील माझा कोटी कोटी प्रणाम। या ठिकाणी जे आपल्याला मुख्य यजमान म्हणून लाभलेले आहेत ते हरिभक्तपरायण बबन महाराज सोनटक्के आणि त्यांच्या सौभाग्यवती जय श्रीताई सोनटक्के यांना देखील माझा कोटी कोटी प्रणाम। या ठिकाणी सुरेश दादा, आकाश दादा, रुचिक दादा, प्रफुल्ल दादा यांना देखील माझा कोटी कोटी प्रणाम। आपले साऊंड सिस्टम वाले दादा त्यांना खूप मोठा प्रणाम। त्यांना खुश करणं खूप गरजेचं असतं, तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे ते साऊंड देतील। या ठिकाणी आपली कथा जे लाईव्ह दाखवण्याचा काम करत आहेत असे असणारे प्रमोद दादा ठाकरे आणि त्यांची जी काही समूह आलेली असेल त्यांना देखील माझा कोटी कोटी प्रणाम। चॅनलचं काही नाव वगैरे आहे का? RTI 24 मीडिया या चॅनल वरून आपली कथा प्रसारित होत आहे। जे कोणी तुमचे नातेवाईक आहेत त्यांना या चॅनलचा नाव सांगा। चॅनलचा नाव परत एकदा तुम्हाला सांगते, RTI 24 मीडिया, आणि त्यांना सांगा की बघा आमचा गोंदिया जिल्ह्यामध्ये असलेला एका सुंदर असा चांदटोला गाव, या गावामध्ये अथक प्रयत्नामधनं संघर्षामधनं श्रीमद भागवत कथेचा रसपान आम्ही सगळे जण करत आहोत। त्यामुळे तुम्हाला जरी या ठिकाणी येणं शक्य होत नसलं तरीही RTI 24 मीडिया या चॅनलवर जाऊन आमची कथा तुम्ही तिथून सुद्धा श्रवण करू शकता। अशा प्रकारे त्या दादांना देखील माझा कोटी कोटी प्रणाम। समोर बसले असलेले संपूर्ण भाविक भक्त मंडळी, बाहेरगावावरून पंचकृषी मधून आलेले जे काही भाविक भक्त असतील त्यांना देखील माझा कोटी कोटी प्रणाम। जिथपर्यंत माझा आवाज जातो त्या समस्त सजीव सृष्टीला माझा कोटी कोटी प्रणाम। की आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा राखा, जी कथा कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा। मस्तक हे पाय